हाय हॅलो गुड मॉर्निंग फॅमिली. माय यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. रोहिणी मोरे मल्टी टॅलेंट. तर माझ्या चॅनलमध्ये खरंच तुमचं खूप स्वागत करत आणि मी हा ब्लॉग काढत होती की मी गावाला जाणार होती त्या दिवशी. तर म्हणजे रात्रीच्या 12-1च्या दरम्यान मी ठाण्यावरून जर निघाली होती. तर मी चाळीसगावला राहते, खानदेश, तुम्हाला माहितीच आहे. तर हा जो रोड आहे आमच्या गाव म्हणजे जवळच आलं आहे हो. पण रात्रीचं मला काय तेवढं शूट करता नाही आलं इकडनं निघताना, ठाण्यावरून निघताना. तर जरा मिस्टरांना पण आवडत नाही व्हिडिओ रेकॉर्ड करायचं वगैरे, मी नाही केला. म्हणून थोडंसं आता हे गावाजवळ येत असताना मी थोडा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती. बघू शकतात गावाला चाललो होतो आम्ही. म्हणजे तशी मी राहते 1 महिना गावाला, पण जरा इलेक्शन ड्युटीमुळे लवकर इकडे यावं लागलं. तर तसंच मी माहेरी पोचली माझ्या. म्हणजे पहिले माहेर आहे, तर गाव सासर माहेर जवळजवळच आहे. हे माझं माहेर आणि ही माझी मुलगी. तिला मुलांना दोघांना सुट्ट्या लागल्या ना, तर भावासोबत पुढे आले होते ते गावाला, पहिले आले होते. तर ही माझी वहिनी बोलते काय बरे आहेत का, म्हणतं हो. मग त्यानंतर वहिनी बोलताय काय आल्याला रील. मग आम्ही रील स्टार आहोत, आमचं आल्या सुरू होतोय रील्स काढायला. आणि हे माझे वडील हॅपी, माझे वडील, मी वडिलांना दादा बोलते. आणि ही माझी आई, मी आईला मा बोलते. तर हे आमचं जुनं घर, माझं माहेर, माझं घर. तर या साईडला जुनं घर आणि या साईडला नवीन घर बांधलेलंच आहे हे सगळं. आणि ही माझ्या भावाची गाडी. ती साईडला आहे तिकडं, ती प्रायव्हेट गाडी आम्ही इकडनं करून गेलेलो ठाण्यावरून जेव्हा निघालो होतो गावाला. आणि माझं गावचे लोक ना खरंच खूप अवघड असतात व बघतात त्यांना व्हिडिओ काढणे म्हणजे खूप हे वाटतं. म्हणजे एक नाव ठेवतात गावाला, पण असू दे, नाव ठेवतात. म्हणजे व्हिडिओ काढणं एवढं काय, ज्यांच्यामध्ये कला असते तेच लोक करतात, बाकीच्या लोकांना करायचं इग्नोर. तर ही माझ्या 3 नंबर भावाची मुलगी प्रांजल. गावाला लाईट जाते येते, पावसाळ्याचे दिवस असतात. आणि ही मी जरा तिकडे सासरी पण गेलेली ना, आमचा दादू माझा मुलगा. तर रात्रभर लाईट नव्हती, इन्व्हर्टर पण संपलेलं. आणि त्या टायमाला ना वारा वादळ खूप, म्हणजे असा हलका हलका पाऊस पण पडला. पण वातावरण बघा ना तुम्ही, हे सकाळचे 6:30 वाजता आहे. वाव, एवढे छान, म्हणजे असं गार बर्फासारखं वाटत होतं ना. या वातावरणापुढे ना फॅन AC सुद्धा फेल आहे. तर असं हलका हलका पाऊस पडत होता. आम्ही दरवाजाची इथे लाईट नव्हती म्हणून तिथे झोपलेलो. सकाळचे 6:30 वाजता आहे, पण खूप छान थंडगार वातावरण. गावाला खूप खरंच मस्त असतं, खूप भारी. तसंच फॅमिली. तर आता आणि ही माझे राईटला ती आत्याची मुलगी आणि लेफ्ट साईडला ती काकाची मुलगी होती. आणि हे थोडा आम्ही फिरायला जात होतो. माझा भाऊ BSF मध्ये कमांडो आहे, माझा 2 नंबर भाऊ, आई, वहिनी आणि भावाची मुलगी. मी चाललो होतो. आणि त्याच टायमाला साडी पण, आई बोलते साडी घ्यायची ना मला, तर साडी घ्यायलाच पण जाणार होतो. आणि आकाजीसाठी, म्हणजे अक्षय तृतीया जो सण असतो तिथं आमच्या गावाला आकाजी म्हणतात, म्हणून त्यानिमित्त साडी घ्यायला पण आलेलो होतं. आणि लस्सी पितोय आता आम्ही, लस्सी प्यायला आलेलो. लस्सी फेमस आहे इकडची, खूप छान लागते. 4 महिने फक्त लस्सीवाले असतात तिकडे. आणि ही साडी घ्यायला, साडी घेत होती. भाऊ जरा साईडला गेला तेव्हा व्हिडिओ काढायला घेतला, त्याला व्हिडिओ काढलेला आवडत नाही. आणि साडी म्हणून थोडंसं साडी घेऊन झाली आहे. आणि दुकानवाले दादा म्हणतात हो आमच्या दुकानाची पण ॲडव्हर्टाईज करा. ताई म्हणतं हो हो नक्कीच, माझी आई. तर मी आली होती तुलसी साडी सेंटर. आलाच कधी तर जा तुलसी साडी सेंटरमध्ये साडी घ्यायला. खूप साड्या, माझ्या साड्या फक्त त्या दुकानातल्याच असतात, खूप छान साड्या असतात. बघू शकता दुकानाचं नाव तुलसी साडी सेंटर. तर झाले, साडी घेऊन झाले, शॉपिंग करून झाले. तर आलो. हे माझे 3 भाऊ, माझा मोठा भाऊ, 2